तर कसे आहात मित्रांनो, मी प्रतीक साळुंके. तुमचं सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल आपण कुठे जात आहोत. आणि आता वाजले 7:30. आज तारीख आहे 2 फेब्रुवारी 2023 आणि 2023 म्हणजे आमची 3rd ॲनिव्हर्सरी फेबमध्ये 14 फेबला असते. तर त्याचसाठी आपण यावेळी बाहेर जात आहोत आणि आपण जात आहोत बालीला. तर आम्ही आता पोचलो आहोत इंटरनॅशनल एअरपोर्टला. हो ची मिन सिटी आपली आहे 12:20ला, बरोबर ऑन टाईम आहे. Yeah, so now we'll require this Bombay to Ho Chi Minh City and after that Ho Chi Minh City to Denpasar. बॅगेज चेक इन वगैरे सर्व झालं. इमिग्रेशनला लाईन केवढी मजबूत आहे आणि इमिग्रेशन प्रोसेस पण झाली आहे आणि फायनली स्टॅम्प वगैरे लागला आहे. विचारलं नाही त्यांनी आम्हाला. फक्त कुठे चालले आहेत, का चालले आणि रिटर्न कधी येणार, बस एवढंच. सो प्रोसेस तुम्हाला पूर्ण सांगतो काय काय डॉक्युमेंट्स लागतात. आम्ही VHJ फ्लाईटने जात आहोत. तर बालीला जायला मुंबईवरून डायरेक्ट फ्लाईट नाही आहे, त्यामुळे जाताना आणि येताना दोन्ही आम्ही हो chi minh सिटीला आधी उतरणार आणि तिथून पुढे आम्ही इंडोनेशियाला जाणार आहे. आणि येताना पण सेम इंडोनेशिया, हो chi minh सिटी आणि मग मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. आपली 12:20ची फ्लाईट आहे. 3 तारीख पहाटे 12:20 AM ला 8:30 वाजता VHJचं काउंटर ओपन होतं आणि त्याच्यानंतर सगळी प्रोसेस होते. तुम्हाला वेब चेक इन करावी लागत नाही. जेव्हा तुम्ही विंडो काउंटरला येता, इथे काउंटरला येता तिकीट्स वगैरे घ्यायला, तेव्हाच तुमचं वेब चेक इन होतं. आणि फक्त कॉपीज लागत नाही. हां, सॉफ्ट कॉपी लागतात सगळ्यांचीच. म्हणजे तुमची कोविड सर्टिफिकेट, अजून पासपोर्ट आणि फ्लाईट तिकीट. येस, पासपोर्ट, फ्लाईट तिकीट दाखवायचं. प्रिंटेड दाखवलं तरी चालतं किंवा तुम्ही मोबाईलवर दाखवलं तरी चालतं. कोविड सर्टिफिकेट मोबाईलवरच दाखवा, बस, बाकी काही नाही. तेव्हाच तुमचं वेब चेक इन होतं आणि ते कोविड सर्टिफिकेट चेक करतात. चला, स्वप्नालीने एक निओचं फॉरेक्स कार्ड काढलं आहे, तर निओ ग्लोबलचं. आणि बघूया आता स्वप्नालीला लाऊंज ॲक्सेस मिळतं आहे का. हा समोर. तर स्वप्नालीला ॲक्सेस मिळाला लॉयल्टी लॉन्चचा. आणि एक्स्ट्रा पर्सन जर जायचं असेल तर 3000 पर हेड घेतात. सो मला एवढं हे नाही वाटलं की जावं, तर तिला बोललं तू तरी एन्जॉय कर ॲटलिस्ट. तर जर तुमच्याकडे निओ कार्ड किंवा तुमचं कोणतंही जे क्रेडिट कार्ड्स वगैरे असतात जे लाऊंज ॲक्सेसला वगैरे चालतात, तर त्या ह्याच्यावर तुम्ही आतमध्ये एंट्री घेऊ शकता. ऑनलाईन बघा, भरपूर कार्ड्स आहेत वेगवेगळे, त्याच्या लिमिट्स आहेत. सो त्याच्यावर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते. एक ये है जो लाउंज एक्सेस में जाके आए हैं और एक हम हैं जो मैगडी में बैठे हुए एक बर्गर खाएंगे. तर स्वप्नालीचा लाउंज मी त्याच्यातलं एक ऑप्शन घेऊन गेले प्रतीकला फ्रीमध्ये. 2 रुपयामध्ये अजून काय पाहिजे. म्हणजे जर तुमच्याकडे असं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नाही आहे ज्याने लाऊंज ॲक्सेस तुम्हाला नाही मिळणार, तर तुम्ही फोरेक्सचं निओ ग्लोबलचं कार्ड काढू शकता. ते ॲक्टिवेट करायला फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये 5000 रुपीज ॲड करावे लागतात आणि त्याच्यावर तुम्ही 2 रुपयामध्ये
सिटी आहे व्हिएतनाममधली. सो तिकडे आम्ही आता लँड केलं आहे. ऑन टाईम. ऑन टाईम आहे. आता बघूया. आपली नेक्स्ट फ्लाईट आहे 9:45ची आणि या आणि आपले बॅग्स वगैरे ट्रान्सफर हेच करणार सगळी. त्यामुळे आपल्याला काय करायची गरज नाही आहे. तेच बघूया ना. सो आता इथे उतरल्यावर पुन्हा एकदा सिक्युरिटी चेक झाला, स्कॅन झाला बॅग्स. तर आता बघूया पुढे कुठे जायचं. सो आपली नेक्स्ट फ्लाईट आहे ती डेनपासर आहे, 9:45ला आहे आणि ती गेट नंबर 10ला येणार आहे. आणि स्वप्नालीने कॉफी घेतली आहे. फर्स्ट करन्सी USD घेतली आणि 4.8 USDची तिने ती कॉफी पिते. शुगर आणायची विसरलो. बोर्ड केलेलं आहे म्हणजे ही फ्लाईट डायरेक्ट आता आपली बालीला जाईल. हां, डेनपासर DPS. आणि 2:30 वाजेपर्यंत बहुतेक पोचू. आता वाजले तिकडे 9:38, 9:30. आणि आम्हाला सगळ्यात लास्ट सीट मिळाली आहे. बघा 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 बघा. आणि आम्ही ठेपले आणले होते ते पण आता खाल्ले. हां, ते खायला काहीतरी घेऊन या. 5 ठेपले आम्ही आता खाल्ले बिकॉज भूक लागते. भूक लागते खूप. कॅप्टन बोलतोय. कॅप्टनची झोप झाली नाही असं वाटतं. थोडा वेळ झोप काढून. फायनली आम्ही बालीमध्ये पोचलो आहोत ऑन टाईम. सगळ्यात महत्त्वाचं कारण की फ्लाईट डिले नाही झाली, कुठलीच फ्लाईट डिले नाही झाली. आता फटाफट बाकीच्या प्रोसेस संपूया. येस. ही आहे विजासाठी लाईन. खूप जास्त मोठी लाईन आहे. बहुतेक इकडे अर्धा पाऊण तास तरी जाईल आपला. सो फायनली इंटरनॅशनल फर्स्ट विजा आम्हाला मिळालेला आहे बालीचा. आणि आता आपण आहोत इंडोनेशियाच्या एअरपोर्टवर. नगुरा राय राईट. नगुरा राय एअरपोर्ट म्हणून आहे बालीमध्ये. सो हे ड्युटी फ्री आहे, मागे दिसते ते. आपला विजा पण झाला आहे, सगळं झालं आहे, स्टॅम्प लागला आहे. आता लगेज घेऊया आणि लगेच जाऊया. सो बॅग कलेक्ट केल्यावर तुम्हाला हा ECDचा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कस्टम डिक्लरेशनचा फॉर्म भरावा लागतो. तो इथे येऊन स्कॅन करायचा. थोडेफार क्वेश्चन्स विचारलेत कुठे राहणार आहेत वगैरे, त्याच्यामध्ये फिल करायचे आणि या लाईनमध्ये उभं राहायचं बाहेर जायला. सो इकडे तुम्ही करन्सी एक्सचेंज करू शकता, बट मी सांगेन इंडियामध्येच करन्सी चेंज करून या USD किंवा IDR जसं तुम्हाला पॉसिबल होईल. सगळेच जण टेलिकॉम सेल घेतात. एअरपोर्टवर रेट खूप जास्त आहेत सिम कार्डचे. सो आम्ही सिम कार्ड ऑलरेडी बुक केलं आहे इंडियामध्ये असताना क्लूकवरून. जो आपण स्टे घेतला आहे त्या स्टेवर ते लोकं डायरेक्ट ॲक्टिवेट करून पाठवतात. काही फॉर्मॅलिटी आहेत त्या तुम्हाला सांगतो. काय फक्त वाजायला लागतं क्लूबच्या हां डिटेल्स फक्त टाकायच्या हॉटेलचं जिथे तुला डिलिव्हर. कारण आता इथे एअरपोर्टला डिलिव्हरी देत नाही. ओके. पण हॉटेल जिथे बुक केलेलं आहे तिकडे डिलिव्हरी आमचं ऑलरेडी आलेलं आहे रूमवरती जिथे आम्ही स्टे बुक केलं आहे. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि नॉर्मल डिटेल्स आहेत क्लूकवर तुम्हाला मिळून जाईल. आणि 800 रुपयाला फक्त ते मिळालं आहे. 18 GB आणि 12 डेजसाठी 30 डेजसाठी ॲक्च्युली ते, पण आपल्याला 12 डेजसाठी आहे. ड्युटी फ्रीला पोचता बॅग कलेक्ट करायला तिकडे ड्युटी फ्रीच्या इथेच, तेव्हाच त्यांच्या वायफायवर ग्रॅब वगैरे बुक करा. त्याच्या पुढे येऊ नका बिकॉज एकदा जर वायफाय गेलं तर तुम्हा लोकांना इकडे टॅक्सी सर्व्हिस आहेत त्यांच्याबरोबर बार्गेनिंग करून टॅक्सी बुक करावी लागेल.
फेबला 2020ला बुकिंग करणार होतो तेव्हा मार्चमध्ये. बालीमध्ये करन्सी पहिल्यांदा एक्सचेंज करू, त्यामुळे जे आता आपले टॅक्सी फेअर होणार आहे ते डोक्याच्या पलीकडे आहेत सध्या तरी. सो करन्सीचा थोडाफार अंडरस्टँडिंगला वेळ जाईल, पहिलाच दिवस आहे. लांब होतं थोडं, 1000 रुपीज झाले आमचे ऑलमोस्ट. तर आता इथे स्टे आहे कुठेतरी, आहे पण 6 आहे कुठे, तर चेक करूया आपला स्टे इकडे कुठे. पण जिथे राहणार आहे आधी जे आहे होमस्टे म्हणून आपण बुक केलं आहे. आणि याची कॉस्टिंग किती? 963 रुपयाला आम्ही इंडियामध्येच बुक केलं होतं, बिकॉज फर्स्ट डे येऊन सर्च नको करायला काही. हा आपला एंट्रान्स. आधी जे आहे होमस्टे जिथे आम्ही आता राहतो आहे, आजचा स्टे नाही सेमिनी आहे. तर तिकडे आज संध्याकाळी फिरण्यासाठी म्हणजे आम्ही आता जातो आहे फेन्स क्लबला. तर फेन्स क्लबला जाण्यासाठी ग्रॅब बोजेक वगैरे करण्यापेक्षा आम्ही जिथे राहतो आहे तिथे कार आणि बाईक दोन्ही रेंटल आहेत. तर बेटर त्यांनाच विचारलं की बाईक अवेलेबल आहे का, आणि त्यांनी 70K सांगितलेले, पण डील आम्ही केली 60K आणि ते रेडी झाले द्यायला. 350 अप्रॉक्सिमेटली इंडियन रुपीज होतात. तर 60,000 रुपया म्हणजे 350 रुपीज आपले येणार. तर आता आम्ही जातो आहे फिन्स क्लबला. तो आता आपण आलो आहोत फिन्स बीच क्लबला, आणि हा एंट्रन्स आहे. फायनली फेन्स क्लबला पोहोचलो आम्ही. मी जस्ट एन्क्वायरी केली की मिनिमम चार्जेस काय पे करावे लागतील आम्हाला. सो त्यांनी सांगितलं की इट इज टोटली फ्री. कोणताही बेड घ्या, कुठे
वाजता हॉटेल चेक इन केलं. हॉटेलमधूनच बाईक घेतली. फेन्स क्लबला आलो आणि फेन्स क्लबला आल्यानंतर इकडे आल्यानंतर 8 PM नंतरची फ्री एंट्री अजून मजा आली. कुठेही ॲक्सेस करू शकता, कुठेही फोटो काढू शकता, वॉट एव्हर. ड्रिंक्स 1+1 होते, बट सेम ड्रिंक यू हॅव टू ऑर्डर असं तो म्हणतो. फूड इज ऑल्सो नॉर्मल. आम्ही पिझ्झा घेतला होता. पिझ्झा विल कॉस्ट यू अराउंड 75K आणि फ्रेंच फ्राईज घेतलेले विच विल बी 45K. तर टोटल बिल आमचं 3,135 रुपीज झालं IDR, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1,500 रुपये. त्याच्यात पण वरचे 135 रुपीज त्यांनी आम्हाला फ्री. 10 वाजल्यानंतर गाडी बंद करून आतमध्ये आणायची रूल्स आहे. किती रुपये आहेत प्रतीक हे? करन्सी कळली काय तुला? करन्सी कळली काय तुला? Because I am foreigner now. We are in Bali. So I have dollars, I have rupiah. हो, कळाली का This is करन्सी? Indonesian currency. This is मग मला USD. सांग, ही 1 लाखाची नोट म्हणजे इंडियन रुपीज किती रे? हे 1 लाख म्हणजे आपले इंडियामधले 500 रुपये. गुड. हे 500 रुपये असतात. सपोज 20,000 रुपये म्हणजे हे 20,000 वगैरे 100-150 रुपये असतील. आणि हे 50,000 50,000 म्हणजे 250 रुपये प्रमाणे पकडा. अशा या लोकांच्या करन्सीज आहेत. तर फार कन्फ्यूज व्हायला होतं कधी कधी, बिकॉज जेवढा नोट आहेत, ही एक नोट दिली की 500 रुपये तुमचे संपतात आणि ते कसे संपतात ते माहीत नाही. सो काही करन्सी आम्ही जी आणली होती ती IDR मध्ये आणली आणि ही जी करन्सी आम्ही काही आणली होती ती USD मध्ये $500 आम्ही आणले. आणि थोडीफार करन्सी घेतली बिकॉज जेव्हा एअरपोर्टवरून कधी निघू तर अचानक जर IDR लागले तर कॅश हातात असायला हवी इथे येऊन एक्सचेंज करण्यापेक्षा. तर हे एक्सचेंज करू USD नंतर. सो एक गोष्ट चांगली झाली, इकडे बाईक रेंट घेतली, आपण तिथे गेलो. फेन्स क्लबचा अनुभव का वेगळाच होता. खूप मजा केली, खूप धमाल गेली आम्ही. फक्त पूलमध्ये नाही उतरलो कारण की कंटाळलेलो आधीच. मी उतरली. हां, स्वप्नाली उतरली पूलमध्ये, ती पुढे एवढा गुडघ्यावर पाण्यामध्ये. सो VIP पण ॲक्सेस आम्हाला मिळाला बसायचा आणि सगळ्या गोष्टी फोटोज वगैरे पण खूप काढले. सो हा आजचा टोटल एक्सपिरियन्स. तर आम्ही हा बालीचा प्लॅन कधीपासून करतो आहे तर तुम्हाला माहितीच होतं, आम्ही खूप आधीपासून 3 वर्ष झालं या बालीचा प्लॅन आम्ही करत होतो. पण या वर्षी आम्हाला बाली काही करून करायचंच होतं. सो त्यामुळे आम्ही ज्या तिकीट्स काढल्या, ज्या VietJetच्या तिकीट्स पडल्यात, आपल्याला येऊन जाऊन 60,000मध्ये आपलं काम झालं आहे. म्हणजे खूप कमी किमतीमध्ये आपण तिकीट्स आपल्याला मिळाल्यात, ज्या आम्ही नोव्हेंबरमध्ये बुक केल्या आणि फेब्रुवारीसाठी. आणि डेट्स अशाच बघितल्या की जिथे प्राइसिंग थोडी कमी असू दे. आणि म्हणून आपण 3 तारीख ते 15 फेब्रुवारीपर्यंत 2023 आपण इथे बाली एक्सप्लोअर करणार आहोत. आणि तुम्हाला जर मुंबईच्या तर प्रोसिजर मी सांगितल्यात काय असतात मुंबईवरून तुम्हाला फ्लाईट पकडायची असेल तर. पण जेव्हा तुम्ही इंडोनेशिया बालीला पोचता तेव्हाच्या प्रोसिजर सांगतो. तुम्हाला विजा ऑन अरायवल मिळतो, जो की हा स्टॅम्प असतो. हे आधी विजा ऑन अरायवल मिळतं तुम्हाला जेव्हा तुम्ही पैसे भरता. 35 USD एकाचे आहेत पर पर्सन, ते घेता तुम्ही. नाही तर IDR भरू शकता किंवा USD डायरेक्ट देऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये. पुढे तुमची विजावर स्टॅम्प मिळतो, तुमच्या पासपोर्टवर विजाचा स्टॅम्प लागतो 1 महिन्याचा. त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला ते विचारतात, परत क्वेश्चनिंग करतात, कुठे थांबणार आहे, काय करणार आहे वगैरे. बाकी कोविड सर्टिफिकेट काय विचारत नाही. सो ही सर्व प्रोसिजर आहे बालीला इंडोनेशियाला आल्यावर. सो गाईज, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. बालीमध्ये येऊन मराठीमध्ये व्लॉगिंग करणं खूप भारी वाटतं. कोण सगळे असे बघत बसतात काय कोणत्या लँग्वेजमध्ये बोलतात, पण ठीक आहे, ह्याची वेगळीच मजा आहे आपली. सो खरंच तुम्हाला हा व्लॉग मला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा आपल्या व्हिडिओज आणि असंच प्रेम देत राहा. अजून खूप व्लॉग येतील.